बॉडी शेमिंग. बॉडी शेमिंग याचा अर्थ एखाद्याला त्याच्या शरीराच्या आकारावरून बोलणे, हिणवणे किंवा त्याचा मजाक बनवणे. हे आज आपल्या आसपास ऑफिसेसमध्ये, घरात देखील होत असेल. म्हणजे काय, एखादी व्यक्ती अतिशय जाड असेल किंवा एखादी व्यक्ती बारीक असेल तरी देखील आपल्या इथे सर्रासपणे ह्या लोकांचा मजाक उडवला जातो. परंतु आज मी तुम्हा सर्वांना एक विनंती करणार आहे की ही जीव घेणी गोष्ट आपल्याला बंद करायची आहे. याचं कारण की प्रत्येक व्यक्तीचं शरीराची रचना असते, ज्याला आपण म्हणतो बॉडी टाईप. तर बॉडी टाईपनुसार प्रत्येकाचं शरीर असतं. याचा अर्थ जाड असणं बरोबर आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. परंतु एखादी व्यक्ती जाड किंवा अति बारीक हे तिच्या बॉडी टाईपमुळे असते. काही लोकांना विशिष्ट प्रकारचे आजारसुद्धा असतात, त्यामुळे सुद्धा त्यांचं वजन गरजेपेक्षा जास्त वाढलेलं असतं. तर माझ्या अभ्यासात आलं किंवा आजपर्यंतच्या माझ्या एक्सपिरियन्समध्ये असं दिसलं की सगळ्यांचंच वजन अति खाऊन वाढलेलं नसतं. त्यामुळं आपण बॉडी शेमिंग न करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे अशा लोकांसाठी. आता मी शब्द वापरला होता जीवघेणा. जीवघेणा याच्यासाठी, कारण जर एखाद्या व्यक्तीला आपण अशा प्रकारे हिणवलं, त्याची मजाक केली, तर त्या व्यक्तीच्या अंतःकरणापर्यंत ती गोष्ट पोहोचते आणि त्या व्यक्तीला कधीच प्रोत्साहन मिळत नाही की ती तिच्या शरीरामध्ये बदल करू शकते किंवा तिचं वजन कमी करू शकते. त्यामुळं आणि त्यांनी जर वजन कमी नाही केलं किंवा इतर गोष्टींमध्ये स्वतःची काळजी नाही घेतली तर त्या व्यक्तीसाठी ही गोष्ट जीवघेणी ठरू शकते. त्यामुळं मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण कधीच कुणाचा खून तर करणार नाही, परंतु जर आपण अशा प्रकारे कुणाची बॉडी शेमिंग करत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या जीवाचे जबाबदार आपण असतो. तर मी तुम्हाला विनंती करते की तुमच्या आसपास जर कोणी अतिलठ्ठ किंवा अति बारीक व्यक्ती असेल तर त्याला, जे आजपर्यंत आपण बोलत होतो सुकट किंवा एखाद्या व्यक्तीला बोललं जातं बुलडोझर, म्हैस, असे वाईट शब्द वापरू नये. तर त्यांना प्रोत्साहन द्यावं त्यांनी वजन कमी करण्यासाठी, आणि मदतीसाठी नक्कीच तुम्ही त्यांना आमच्याकडे सुद्धा पाठवू शकता. तर थँक्यू, पॉसिबल वेलनेस सेंटर.